सर्वांना नमस्कार। आज आपण मराठीतील अक्षरगट 2 अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शब्द, वाक्य व वाचनपाठ लिहिणे व वाचन शिकवावे याचा तुम्हाला उपयोग होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज अक्षरगट 2 घ, र, ब, ई म्हणजेच पहिली विलंटी आणि दुसरी विलंटी या अक्षरांचा व्यंजन आणि स्वरांचा वापर करून आपल्याला शब्द जे आहे ते बनवायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना वाक्य बनवणे, त्याचप्रमाणे वाचनपाठ, वाचन व लेखन यासंबंधी आपल्याला मार्गदर्शन करायचे आहे। तर बघू शकता, यासोबतच आपल्याला पहिल्या अक्षरगटाला सुद्धा घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपण त्यांची मदत घेऊन अक्षरगट 1 व 2 यासोबत आपण वाक्य आणि शब्द बनवणार आहोत। बघू शकतो आपण यामध्ये व्यंजन प्लस स्वर असे शब्द घ्यायचे आहेत। यामध्ये पहिल्या अक्षरगटातील शब्द तयार झाले आहेत का, मा, ला। दुसऱ्या अक्षरगटातील व्यंजनांपासून शब्द तयार झाला आहे घा, रा, बा। त्यानंतर पहिली विलंटी की, मी, ली, घी, री, बी। दुसरी विलंटी की, मी, ली, घी, री, बी। तर अशा प्रकारे आपल्याला या सर्व अक्षरांचा वापर करून आपल्याला आता शब्द बनवायचे आहेत। तर मी काही शब्द मार्गदर्शनपर बनवले आहेत, जे मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवले आणि ते चांगल्या प्रकारे वाचू शकतात। अक्षरगट 1 व अक्षरगट 2ची बघूया। मार, बघ, घर, बक, इरा, कर, बर, रबर। कार, इरा, मार, माघ, घार, घाम, बरा, मारा। माई, मारलं, मामा, माईला, माला, बारा, ताई, बरी। रीमा, रिकामा, मामी, बिरबल, किलबिल, घरी, काकी, बाकी। किरकिर, मीरा, रीला, आली, बरी, बिल, बीरा, आली। तर अशा प्रकारे आपण आणखी काही शब्द बनवलेले आहेत, जसं घर, घाम, घाबर, घार, घाल, घरी, घारीला। रबर, राम, रामा, राघ, रामाला, रीमाला। बर, बघ, बक, बाल, बीमा, बिल, बघाल, बरा। त्याचप्रमाणे आता या शब्दांपासून आपल्याला छोटी छोटी वाक्य विद्यार्थ्यांना बनवायला लावायची आहेत। तर त्यानुसार काकी घर बघ, माई घर बघ, आई घाई कर, आई मामी आली, मामी काम कर, काकी लीला आली। आई आली, माई आली, काकी आली, घर बघ, मामी आली, घाई कर, काम कर, लीला आली, घार आली, बाई आली। मीरा आली, घार बघ, लीला बघ, रीमा बघ। इरा बघ, कार बघ, कार आली, मामी बघ, काकी बघ, घरी आली, लीना आली। तर अशा प्रकारे आपल्याला 2 शब्दापासून वाक्य बनवायचे आहेत। त्यानंतर 3 शब्दांपासून सुद्धा वाक्य विद्यार्थ्यांना बनवायला लावायचे आहेत, किंवा आपण स्वतः त्यांना मार्गदर्शन करायचं आहे। एक वाक्य सांगून विद्यार्थीसुद्धा त्यावर रिस्पॉन्स देतील आणि वाक्य तयार करतील। आई घार बघ, मीरा घर बघ, लीला कार बघ, काकी घाई कर, माई कार आली, मामी कार आली का, काकी लीला आली का, मीरा लीला आली का। तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला वाक्य जे आहे ते बनवायला लावायचे आहेत। सुरुवातीला आपण अक्षरांची ओळख करून दिली, स्वर आणि व्यंजन। त्यानंतर त्यापासून बनणारे शब्द आणि शब्दांपासून बनणारी छोटी छोटी वाक्य। आता या छोट्या वाक्यांवरून आपल्याला वाचनपाठ सांगायचे आहेत। तर वाचनपाठ अशा प्रकारे, वाचनपाठ 1 मीरा घार बघ, इरा घार बघ, रीमा घार बघ, लीला घार बघ। वाचनपाठ 2 आली आली कार आली, आई माई कार आली, काकी मामी कार बघ, इरा रिया कार बघ। वाचनपाठ 3 मीरा घरी आली का, बघ बघ बघ, आई मीरा घरी आली, आली आली आली। वाचनपाठ 4 बाई बीरा आला का, आला आला आला, बाबा बीरा आला, बीरा घरी आला। तर यामुळे विद्यार्थ्यांचा सराव जो आहे तो वाचन आणि लेखनांचा होतो। त्यांना श्रुतलेखनाची सवय आतापासूनच लावायची आहे, हळूहळू ते लिहितात ऐकून। वाचनपाठ 5 मीरा लीला आली का, आली आली आली,
आई माई लीला आली, लीला माई कामाला आली. वाचनपाठ 6. आली आली कार आली, आई माई कार आली, काकी कार बघ बघ, मामी कार बघ बघ. वाचनपाठ 7. इरा रीमा आली का, बघ बघ बघ, माई रीमा मामी आली, आली आली आली. वाचनपाठ 8. आई काली आली का, आली आली आली, आई काली घार आली, बघ बघ बघ. वाचनपाठ 9. बाई माई घरी आली का, आली आली आली, बाई माई कामाला आली, माई काम कर. वाचनपाठ 10. लीना काकी घरी आली का, आली आली आली, बघ बघ बघ, लीना काकी घार बघ. वाचनपाठ 11. मामी कामाला आली का, काकी काम कर, माई घरकाम कर, आई घरकाम बघ. वाचनपाठ 12. मीरा घरी कार आली का, बघ बघ बघ, घाई कर, आली आली आली, ताई घरी कार आली. तर अशा प्रकारे आपल्याला वाचनपाठ जे आहे ते बनवायचे आहेत. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला जर वाचनपाठ समजत असतील त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करूया. तर हे 12 वाचनपाठ सफिशियंट आहे की जेणेकरून त्यांना या अक्षरगटाची ओळख होईल आणि विद्यार्थी स्वतः अक्षरं जे आहेत ते अक्षरांपासून शब्द व शब्दांपासून वाक्य, वाक्यांपासून वाचन पाठ म्हणजे छोटे छोटे पॅसेज जे आहे, उतारे जे आहे ते वाचू व लिहू शकतील. यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्यांचा सराव घ्यायचा आहे. जसं की अक्षराला गोल कर, यासाठी तुम्हाला शब्दबाग किंवा मग अशा प्रकारे कोणते तरी शब्द लिहून त्यांना की अक्षराला, त्यानंतर की नंतर मी अक्षराला, पहिला मी दुसरा मी, अशा प्रकारे त्यांना सराव द्यायचा आहे. विद्यार्थी ब्लॅकबोर्डवर किंवा त्यांच्या नोटबुकवर किंवा एखाद्या पेपरवरती त्यांना शब्द देऊन त्या अक्षराची ओळख आहे का, त्या शब्दध्वर ध्वनी ते ओळखतात का, तर हे सर्व बघून त्यांना स्वाध्याय जो आहे तो द्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. याचा उपयोग जर आपण वाचनपाठाचा वापर जर आपण वाचनामध्ये केला तर चांगल्या प्रकारे विद्यार्थी वाचन करू शकतात आणि श्रुतलेखनसुद्धा करू शकतात लेखन करताना. धन्यवाद.